येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. सोलापुरातील 2 उड्डाणपुलांसंदर्भात मुख्यमंत्री उद्या घेणार बैठक. 2 आमदारांना डावललं. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर शहरात 2 उड्डाणपूल बांधण्यासंदर्भात गेल्या 10 वर्षांपासून केवळ बैठका आणि चर्चा वारंवार होतात. मात्र भूसंपादनाअभावी हे दोन्ही पूल रखडले आहेत. केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूरचा 1.5 महिन्यांपूर्वी दौरा केल्यानंतर मात्र पुन्हा हे उड्डाणपूल करण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्यात. सोलापूरकरांना ही शेवटची संधी आहे असं सांगून गडकरी यांनी 3 महिन्यात भूसंपादन न केल्यास उड्डाणपूल रद्द करू असा इशारा दिलाय. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी या संदर्भात 2 वेळा बैठका घेतल्या. विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये 1 महिना संपला. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या दोन्ही उड्डाणपुलांसंदर्भात लक्ष घातलं असून उद्या मंत्रालयात दुपारी 2 वाजता त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. विशेष म्हणजे या बैठकीला सोलापुरातील आमदार देवेंद्र कोठे यांना बोलवण्यात आलं असून आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांना या बैठकीपासून दूर ठेवण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्यमंत्री, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव, सोलापूरचे जिल्हाधिकारी, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अशा 18 अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलंय. सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन उंबासे तसंच महापालिकेतील अधिकारी आणि सोलापूर शहरातील 2ही आमदारांना का डावललं याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. या बैठकीला फक्त आमदार देवेंद्र कोठे हे एकच आमदार असल्यामुळे ते मुख्यमंत्र्यांचे लाडके आमदार असल्याचं सिद्ध झालंय. सोलापुरातील जिल्हा क्रीडा संकुल कुमठे इथं 3 ते 9 जुलै या कालावधीत होणार वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धा. या स्पर्धेत देशभरातील 134 खेळाडू सहभागी होणार. सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात एकूण 39,38,631 आहेत मतदार. यासाठी 3,723 बीएलओंची करण्यात आली नियुक्ती. एका बीएलओने दररोज 100 ते 150 फॉर्म वितरित करावेत. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्या सूचना. सोलापूर शहरातील अनेक ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिल येऊ लागले दुप्पट आणि अधिक. याबाबत आमदार देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत उठवला आवाज. मागच्या 1-2 महिन्यात ज्या लोकांना स्मार्ट मीटर बसवण्यात आलेलं आहे त्या सगळ्या लोकांचं अध्यक्ष महोदय वीज बिल हे दुपटीने तिपटीने वाढलेलं आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरातील श्रीकृष्ण मंदिर, चौफाळा ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पश्चिम द्वार हा परिसर आजपासून रोज पहाटे 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत वाहनांसाठी करण्यात आला बंद. जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश. सोलापूर महापालिकेत जास्त अधिकारी नसलेल्या विशेष समिती सभापतींच्या उद्या होणार निवडी. गाडी आणि बजेटच्या एकूण 2% निधी असलेल्या महिला बालकल्याण समिती सभापती पदासाठी निर्मला जंगम यांना उमेदवारी. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. सोलापूर महापालिकेनं 3 महिन्यांपूर्वी होम मैदान भाड्यानं देताना इलेक्ट्रो प्रदर्शनाला 12 दिवसांसाठी घेतले 6 लाख रुपये. तर आता तब्बल 75 दिवसांसाठी इंडियन क्राफ्ट यांच्याकडून घेतले अवघे 12 लाखांचे भाडे. भूमी मालमत्ता विभागाचा प्रताप. सोलापूर झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन म्हणाले, आषाढी वारीतील बहुतांश निविदा फायनल झाल्या, अवघे 20% काम बाकी. मुंबईमध्ये तुफान पाऊस, सोलापुरात मात्र केवळ पावसाचा सडा. दिवसभर ढगाळ वातावरण. आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या नोंदणीकृत दिंड्यांना अनुदान. वारी दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तसंच वारीतील वाहनांना टोलमाफी देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले निर्देश. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात अतिक्रमण हटाव मोहीम. प्रदक्षिणा मार्ग अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून मंदिर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम.
100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषा भवनाचं काम वेगानं सुरू असून डिसेंबर 2027 पर्यंत त्याचं काम पूर्ण होईल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. माहिती अधिकार कायद्यातील वादग्रस्त बदलांना स्थगिती, मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकारानंतर राज्य माहिती आयोगाची माघार, अण्णा हजारांच्या आंदोलनाला मोठं यश. शेती आणि गैरव्यावसायिक कामासाठी गौण खनिजाचा वापर करण्यासाठी स्वामित्व शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. पशुपालन, कुक्कुटपालन, मासेमारी आणि दूध उत्पादन यांसारखी कामं करणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांचा दर्जा देण्यात येणार असल्याची कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची विधानसभेत माहिती. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन फ्रान्स दौऱ्यावर. भारत फ्रान्स आर्थिक आणि वित्तीय संवादासह अनेक उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठकांचं आयोजन. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानच्या पंतप्रधान सानाई ताकाईची यांच्यात महत्वपूर्ण बैठक संपन्न. या चर्चेदरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाबाबत मोठे करार झाले आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क. मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला पावसाचा आढावा. 4 आणि 5 जुलैला अतिवृष्टीचा इशारा, पर्यटन टाळण्याचे प्रशासनाचे आदेश. उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर. बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळली. महाराष्ट्रातील अनेक प्रवासी गेल्या 12 दिवसांपासून एकाच जागेवर ताटकळले. पाकिस्तानात एका स्थानिक व्यावसायिकानं 125 वर्ष जुना ऐतिहासिक गुरुद्वारा केला जमीनदोस्त. या घटनेमुळे स्थानिक शीख समुदायामध्ये तीव्र संतापाची लाट. पाकिस्तानवर भारताची टीका.